नमस्कार. माझ्या वाचनात जयसिंग मोहन ह्यांचा एक लेख आला. खूप आवडला मला मनापासून. थोडा राजकीय आहे. राजकीय म्हणण्यापेक्षा मला ह्याला सामाजिकच म्हणावं लागेल, धार्मिकच म्हणावं लागेल. राजकारणाचा आपल्या पदाचा उपयोग करून कसं धर्मावर अत्याचार केला आहे त्याच्याबद्दल म्हणता येईल. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडेच एक विधान केले की जवाहरलाल नेहरू सरकारी पैशातून बाबरी मस्जिदचे बांधकाम करू इच्छित होते. या विधानानंतर काँग्रेसवाले अस्वस्थ झाले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या संदर्भात मी म्हणजे लेखक म्हणत आहेत आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सरदार पटेल यांची कन्या मणिबेन यांनी लिहिलेलं इनसाइड स्टोरी ऑफ सरदार पटेल, द डायरी ऑफ मणिबेन पटेल हे पुस्तक नक्की वाचावे. या पुस्तकात अनेक कागदपत्रांच्या पुराव्यासह स्पष्ट नमूद केले आहे की नेहरू हिंदू धर्म आणि हिंदूंचा किती द्वेष करत होते. मणिबेन पटेल यांनी त्यांच्या डायरीत लिहिले आहे की सरदार पटेल हे सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करण्याच्या निर्णयावर ठाम होते, पण नेहरूंची इच्छा होती की हे बांधकाम होऊ नये. यावरून दोघांमध्ये मतभेद झाले. नेहरूंचे म्हणणे होते की सोमनाथ मंदिराचे बांधकाम सरकारी पैशातून होता कामा नये. त्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंना पत्र लिहून उत्तर दिले की तुम्ही काळजी करू नका, सोमनाथसाठी एक ट्रस्ट विश्वस्त संस्था स्थापन केली जाईल आणि त्या ट्रस्टद्वारे हिंदू जनतेकडून देणग्या गोळा केल्या जातील. आश्चर्य म्हणजे त्या काळात केवळ एका महिन्यात सोमनाथ ट्रस्टमध्ये 45 लाख रुपये जमा झाले होते. मणिबेन यांच्या याच पुस्तकाच्या पान क्रमांक 24वर दस्तऐवजी पुराव्यासह उल्लेख आहे की सोमनाथ ट्रस्टने लोकवर्गणीतून पैसे जमा झाल्यावर नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेलांना सांगितले की बाबरी मस्जिदचे ही भव्य बांधकाम सरकारी पैशातून केले जावे. पण सरदार पटेल यावर ठाम राहिले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बाबरी मस्जिदचे पुनर्निर्माण कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही किमतीवर होणार नाही. यानंतर जेव्हा बाबरी मस्जिदच्या आत मूर्ती आढळल्या तेव्हा नेहरूंनी तातडीने उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना पत्र लिहून त्या मूर्त्या तत्काळ हटविण्याचे आदेश दिले. गोविंद वल्लभ पंत यांनी फैजाबादचे तत्कालीन कलेक्टर जिल्हाधिकारी नय्यर साहेब यांना मूर्ती हटवण्याबद्दल पत्र लिहिले. त्यावर नय्यर साहेब यांनी निर्भीडपणे उत्तर दिले की मूर्ती हटवल्यावर दंगल भडकेल, याची जबाबदारी कोण घेणार, नेहरू की तुम्ही म्हणजे पंत मला लेखी स्वरूपात लिहून द्या, तोपर्यंत मी मूर्त्या हटवणार नाही. यानंतर जवाहरलाल नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहिले आणि नेहरूंनी लिहिले की अयोध्येच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्ती हटविल्या नाहीत, गृहविभाग तुमच्याकडे आहे, त्यामुळे DM नय्यर यांना त्वरित बडतर्फ करून तात्काळ अटक करा. यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंना उत्तर दिले, मूर्त्या काढता येणार नाही, कारण तसे केले तर मोठा दंगा भडकेल. या घटनेवरून नेहरू हिंदू आणि हिंदू धर्माचा किती द्वेष करत होते. तसेच नेहरूंनी अनेक वेळा म्हटले आहे की मी अपघाताने हिंदू आहे, आय एम ॲक्सिडेंटल हिंदू. या सर्व ऐतिहासिक घटना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनात हिंदू धर्म आणि हिंदू श्रद्धाविषयी असलेला तीव्र द्वेष आणि तिरस्कार स्पष्टपणे दर्शवतात. सोमनाथ मंदिरासारख्या हिंदू धर्माच्या सर्वोच्च प्रतिकात्मक स्थळाच्या पुनर्निर्माणाला विरोध दर्शवणे आणि त्यासाठी सरकारी निधीचा वापर टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आणि दुसरीकडे बाबरी मस्जिदच्या भव्य बांधकामासाठी सरकारी पैशाचा उपयोग करण्याची त्यांची उत्सुकता हे मुस्लिम लांगुल चालनाचे स्पष्ट उदाहरण आहे. बाबरीच्या आत
मूर्ती आढळल्यानंतर त्या त्वरित हटवण्यासाठी त्यांनी दिलेले कठोर आदेश आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याच्या भूमिकेला विरोध करून हिंदू भावनांचा अवमान करण्याची त्यांची कृती आणि ही त्यांच्या अपघाताने हिंदू ॲक्सिडेंटल हिंदू असण्याच्या विधानाप्रमाणे त्यांच्या हिंदू विरोधी मानसिकतेचे दर्शन घडवते. या दृष्टिकोनामुळेच भारताच्या इतिहासात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंच्या हितांना नेहमीच दुय्यम आणि उपेक्षित स्थान दिले गेले हे स्पष्ट होते. जय सिंग ह्यांचा हा लेख आहे, मला खूप आवडला आणि ह्या गोष्टी आत्ताच्या पिढीला कळल्या पाहिजेत आणि गुगलवर गेल्यावर ह्याची सहनिशा करून पडताळून पाहायला पाहिजे की खरं आहे का. किती आपल्याला आपल्या संस्कृतीला दाबायचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे 80% वरती हिंदू होते त्यावेळेला, तरीसुद्धा हिंदूंना डावलून, बहुसंख्य लोकांना डावलून अल्पसंख्याकांना अतिशय स्तोम माजवलं. आणि हे बघा, कधी पण हे आता हे सगळं माझं म्हणणं आहे, लायकीपेक्षा आपण आपल्या मुलांनाच आपण खूप पॅम्पर केलं व संस्काराने वाढवणं आणि खूप पॅम्परिंग करणं हे दोन वेगळे प्रकार आहेत. अतिशय पॅम्पर केलं तर त्यांना जबाबदारी येत नाहीत, सगळं माझंच आहे, माझा म्हणजे ती मुलं बिघडतात. तसंच मुसलमान ऑलरेडी बिघडलेल्या मुलाला अति ओव्हर पॅम्परिंग करून बिघडवून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे बघा, कधी काही घरात असंच असतं, एखादं मुलगा नालायक असतो, काही कमवत नाही, काही घरात खर्च करत नाही, पण आई जो कमवतोय त्यालाच बर्डन आणून त्या नालायक मुलाला प्रोटेक्ट करत राहते. पण हे किती काळ, कधीतरी शेवटी कमवणारा मुलगा थकणारच ना, मग तो म्हणणारच. आणि आता तोही मोठा झालेला आहे, त्याची जबाबदारी त्याने उचलली पाहिजे. त्यालाही हातपाय डोकं सगळं आहे, तोही शरीराने सक्षम आहे, फक्त त्याची वृत्ती बरोबर नाही, तर ती वृत्ती बदलायला पाहिजे त्याने, हे सांगणार नसतं दुसरा मुलगा, दुसरा अपत्य. त्यामुळे ही गोष्ट आपल्या घरामध्ये दोन भावंडांच्या बाबतीत होते, तसंच हे झालेलं आहे की अतिशय अल्पसंख्याक म्हणून त्यांना सगळ्या बाबतीत अतिशय फायदा देत गेले किंवा त्यांच्या सगळ्या सुखांकडे दुर्लक्ष करत गेले. आणि बहुसंख्यकला तुम्ही बहुसंख्यक आहात म्हणून दामटत राहिले. तरी बरं, ते सोनिया गांधी एक बिल आणत होते, त्याला कडकडून विरोध झाला म्हणून, नाहीतर खूप हाल अजून झाले असते आपले. तर ह्या गोष्टी तरुण पिढीला कळल्या पाहिजे आणि त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कळल्या पाहिजे. म्हणून मी असले लेख जेव्हा येतात, खूप जणांना एवढं वाचायचा डोळ्याच्या दृष्टीने कंटाळा येतो वगैरे, म्हणून मी ह्या वाचून दाखवते. आणि मला हे वाटतं की ह्या गोष्टी सगळ्यांना कळल्या पाहिजेत आणि आपल्या संस्कृतीचं, आपल्या सनातन धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणून मी हे करते. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि असंच सहकार्य देत राहा. जमल्यास पसंती कळवा, कौतुकाची थाप द्या. धन्यवाद.